ठळकलेल्या बातम्यांचा आढावा। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालाय। अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळते। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेप सुद्धा फेटाळून लावला गेला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी कार्यक्रमादरम्यान मोठं विधान केलं। निवडून आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी दम दिला, मस्ती कराल तर घरी जाल। आता पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही असं कोकाटे म्हणाले। आता आम्हाला चांगलं काम करावंच लागेल असंही त्यांनी म्हटलंय। तर कोकाटेंना कदाचित कल्पना नसेल की ओएसडींची नियुक्ती मुख्यमंत्रीच करतात। कोणी नाराज झालं तरी अशा ओएसडी नियुक्तीला मान्यता मिळणार नाही। या शब्दात ओएसडींच्या वादग्रस्त ओएसडींच्या नियुक्तीवरनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना खडे बोल सुनावलेत। देवेंद्र जोग मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी बाब्या पवारला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे। गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी दणका दिलाय। गुंड गजा मारणेसह त्याच्या टोळीवरती मकोका दाखल झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। आरोपींची नावं सांगणारे तेच, 6 आरोपी करा म्हणणारे तेच आणि सरकारमध्ये सुद्धा तेच, मग आरोपींवर कारवाई का नाही असा सवाल जरांगे विचारतात। पोलीस अधीक्षकांनी 3 मार्च पर्यंतचा वेळ मागितलाय। येत्या 3 तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर 3 मार्च पासून उपोषण करू असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिलाय। मढी देवस्थानच्या यात्रेत यंदा ग्रामसभेनं मुस्लिम समुदायाला व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केलाय, त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान सर्वधर्मीय एकत्र येत हा यात्रोत्सव साजरा करतात, मग बंदी कशासाठी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणेंनी विचारलाय। दिव्यातील अनधिकृत इमारतींवरती आज ठाणे महानगरपालिका हातोडा चालवणार आहे। दिव्यातल्या मुख्य चौकात असलेल्या काही इमारतींवरती ही कारवाई केली जाईल, पण याविरोधात दिव्यातले नागरिक रस्त्यावरती उतरले। हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत महिला आक्रमक झाल्या। मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावरती हल्ला केलेल्या गजा मारणेच्या टोळीतील आरोपींना अटक झाली आहे। 3ही आरोपींना अटक करत कोथरूड पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना चक्क सोन्या चांदीचं सिंहासन भेट दिलंय। पुण्याच्या शिवाजीनगरातील रामभाऊ देवकर मित्रपरिवारानं उदयनराजेंच्या वाढदिवसाचा केक कापत त्यांना सोन्या चांदीचं सिंहासन भेट म्हणून दिलं। पुण्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये दिव्यांगांच्या केवळ 3% जागा भरल्या जातात। कायद्यामध्ये 5% तरतूद आहे, मात्र गेल्या 8 वर्षात या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। पुणे बायपासवरती भीषण भरधाव वेगातील कारनं दुचाकीला धडक दिली। या घटनेची दृश्य महामार्गावरनं जात असलेल्या एका 4चाकीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांनी अटक केली। या आरोपींकडून एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेत, तर कारवाईत पोलिसांनी 9 दुचाकींसह 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टराचा बळी गेलाय। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। अपघातग्रस्त तरुणाला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण अति रक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार बसल्यामुळे डॉक्टरचा मृत्यू झाला। मीरा रोडमध्ये साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यानचा पूल पूर्ण झालाय, पण उद्घाटन रखडल्यामुळे हा पूल अजूनही बंद आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। याविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। शहापुरातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रेंची भेट घेतली। विकासासंदर्भातील चर्चेसह बाळामामा यांनी कार्यकर्त्यांना वेळ न दिल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली, तर गुरुवारी पुन्हा एकदा बैठक घेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील असंही आश्वासन दिलं। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांनी गोंधळ घातला। 1.5 तासांपेक्षा अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यामुळे प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये गोंधळ घातला। अखेर 2.25 तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातनं रवाना केली गेली। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी वडेट्टीवारांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केलं। वडेट्टीवारांनी माफी मागावी ही मागणी महाराजांच्या अनुयायांची आहे। वाशिममध्ये पाटणी चौकात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवारांचा निषेध नोंदवला। वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत ते वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत अनुयायी आक्रमक झाले। श्री संप्रदाय अकोला जिल्हा सेवा समितीनं धिंगरा चौकात वडेट्टीवारांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। वडेट्टीवारांवरती कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अशी मागणी जोर धरतीये। रत्नागिरीमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात नरेंद्र महाराजांचे अनुयायी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी पोहोचले। वडेट्टीवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी झाली। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल एकेरी भाषेचा वापर केल्यामुळे
त्यांचे अनुयायी आक्रमक झालेत। त्यांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचे धुळ्यातही पडसाद उमटले। नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढला। यावेळी वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त झाला। नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाण्यातल्या चिंतामणी चौकात आंदोलन केलं गेलं। उबाटाच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामध्ये वृद्ध महिलांनी सहभाग नोंदवलेला। साहित्य संमेलनासारख्या मंचावरनं बोलताना सर्वांनीच मर्यादा पाळाव्यात या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंना सुनावलंय। नीलम गोऱ्हे उबाठामध्ये होत्या, त्यामुळे आरोपांबाबत त्यांना जास्त कल्पना असेल असा टोलाही त्यांनी लगावला। साहित्य संमेलनात नीलमताईंनी भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं। संमेलनाच्या व्यासपीठावरती राजकीय भाष्य करणं हे अमान्य असल्याचं म्हणत शरद पवारांनीही नीलमताईंवरती निशाणा साधला। नीलम गोऱ्हेंनी कोणत्याच संधीची जाणीव ठेवली नाही। 2017 ते 22 पर्यंत आपला पक्षप्रवेश सुद्धा होऊ दिला नाही असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला। तर गोऱ्हेंवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकू असंही सुषमा अंधारे म्हणतात। कलेक्शनचं काम शिंदेंकडे होतं असं गोऱ्हे म्हणाल्या। मग किती कलेक्शन केलं याबाबत खुलासा करावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। आरोप सिद्ध करा, अन्यथा नाक घासून माफी मागा असं आव्हान अंधारेंनी गोऱ्हेंना दिलंय। संजय राऊतांवरती सुद्धा टीका होतीये। पक्षाचं काम माध्यमांवरती दाखवू शकत नाही म्हणून काहीही वक्तव्य करून ते चमकोगिरी करतात, त्यांना जोड्यानं हाणायला हवं अशी टीका केली आहे नरेश म्हस्केंनी। नीलम गोऱ्हेंनी मातोश्रीची काळी बाजू उजेडात आणल्यामुळेच बीएमसी टक्का पुरुष उद्धव ठाकरेंना टक्का बसलाय अशी घणाघाती टीका ज्योती वाघमारेंनी केली आहे। नीलम गोऱ्हे ज्या गोष्टी बोलल्या त्या आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या मनाला लागल्यात अशी खंत अशोक हरवळ यांनी बोलून दाखवली। तुम्ही 4 वेळा आमदार झालात, मग तुम्ही 8 मर्सिडीज गाड्या दिल्यात का? त्याचे पुरावे द्या अशी मागणी हरवळ यांनी केली आहे। नीलम गोऱ्हेंनीच उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप उभाटाचे नेते विनायक पांडेंनी केलाय। तर पांडेंच्या आरोपांमध्ये अजिबातच तथ्य नाही असं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते अजय बोरस्तेंनी दिलंय। व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन राज्यातला व्यक्तीकरणाचा स्तर खाली चाललाय असं विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय। नीलम गोऱ्हेंचे आरोप आणि संजय राऊतांच्या टीकेवरनं चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली। आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहणार नाही, मात्र नैतिकता आणि यांचा काही संबंध असल्याचं दिसत नाही या शब्दात नाव न घेता शरद पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरनं शरद पवारांवरती निशाणा साधला। शरद पवार संमेलनातील राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनी सुद्धा या बाबतीत बोलावं असं वक्तव्य करत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान आपण कुणाचा सत्कार करायचा यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागणार का असा सवाल विचारत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरनं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा संपर्क अभियान राबवलं गेलं। या अभियानाची सांगता युवा सेनेकडनं घेण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात करण्यात आली। यावेळी पक्षवाढी संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। धाराशिवच्या कळंबमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होतोय, याकडे नगरपालिकेनं दुर्लक्ष केलंय। दरम्यान संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देत सत्कार केला आणि गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं। डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची तक्रार सोलापुरातल्या एका मंडळाविरोधात करण्यात आली। राजू यादगिरीकर यांच्या फिर्यादीवरनं सलगर वस्ती पोलीस स्थानकात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मात्र बहिरेपण हा बनाव असून याची चौकशी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। जळगावच्या यावल तालुक्यातील नेहरू विद्यालय केंद्रात 10वी सीबीएसई परीक्षेत सर्रासपणे कॉपीचा प्रकार समोर आला। शिक्षकानं स्वतः प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून त्याची उत्तरं विद्यार्थ्यांना दिली। जळगावात शिक्षकच 10वीच्या मुलांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान या संदर्भात चौकशी होईल आणि दोषींवरती कारवाई केली जाईल असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिलाय। रायगड जिल्हा परिषदेतल्या अपहार प्रकरणी अलिबाग पोलीस स्थानकात 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत। पाणी पुरवठा विभाग आणि एकात्मिक बालविकास विभागातील 3 कर्मचाऱ्यांनी वेतन फरकाच्या नावाखाली जवळपास 5.5 कोटींचा अपहार केल्याची बाब प्रशासकीय चौकशीत समोर आली आहे। श्रीरामपुरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। या अतिक्रमणग्रस्तांचं पुनर्वसन करावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगलेंनी केली आहे। पुनर्वसन न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। नांदेड शहरातील शहीद भगतसिंग कॉर्नर ते हबीब टॉकीज पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे।
रस्त्यावर भले मोठाले खड्डे पडले, तर ड्रेनेजचं पाणी रस्त्यात साचतंय आणि खड्ड्यात साचतंय, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. रस्ता दुरुस्तीची मागणी करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सिल्लोड शहरातल्या बायपास रोडवरती धुळीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना धुळीमुळे श्वसनाचे त्रास होतात. नांदेड जिल्ह्यामध्ये हळद काढणीला वेग आलाय. मात्र वातावरणातील बदलामुळे हळदीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नामध्ये घट होणार आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पीओपीवरच्या बंदी संदर्भात पेणमधील गणेश मूर्तीकरांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची भेट घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर 36 लाख कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान आमदार खासदारांनी एकत्र येऊन याविषयी मार्ग काढावा अशी मागणी मूर्तीकारांनी केली आहे. पुण्यातल्या मनसरमध्ये इमारती असलेल्या परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन खात्यानं तात्काळ कारवाई करत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते. नंदुरबारच्या शहाद्यातील तिजोरा शिवारामधील एका विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या पथकाकडनं बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळालंय. नशा करू नये यासाठी आता शाळांमध्ये जनजागृती होणार आहे. नशेविरोधात शपथ घेत शाळा सुरू कराव्यात अशी सूचना शाळांना दिली गेली आहे. हा प्रयोग सर्वात आधी सांगलीमध्ये राबवला जाईल अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. वीटभट्टीवरती काम करणाऱ्या मजूर तरुणीच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशी द्या अशी मागणी बहुजन समाजानं केली आहे. गोंदियातील गोरेगाव शहरात भव्य मोर्चा काढला गेला. या मोर्चात मुस्लिम संघटनांनी सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेला. प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून द्यावा, प्रशिक्षणार्थींना शासकीय भरतीमध्ये 10% आरक्षण द्यावं, तसंच विद्यावेतन हे सेवा वेतन म्हणून मिळावं, या मागण्यांसाठी आंदोलन छेडलं गेलं. धरण गावातील ॲडव्होकेट राहुल पारेख यांच्या घरात घुसून अज्ञातांनी तोडफोड केली. या प्रकरणाचा निषेध म्हणून धरण गावात न्यायालयातील वकिलांनी कामबंद आंदोलन केलं. या प्रकरणामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी पोलिसांना निवेदन सादर झालंय. गणवेश घोटाळा प्रकरणी पालकांसह विद्यार्थी आक्रमक झाले. जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिलांनी हातात साडी चोळी आणि बांगड्यांचा अहेर घेऊन निषेध आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी सुद्धा थाळी बजाव आंदोलन करत गणवेश घोटाळ्याचा निषेध केला. साताऱ्याच्या वाईमधील भीमनगर परिसरात अतिक्रमण काढलं जाणार आहे. याच विरोधात मागासवर्गीय समाज आक्रमक झालाय. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू करत या कारवाईचा निषेध नोंदवला. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या नांदेडमधील एका व्यापाऱ्याच्या निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारला. जवळपास 80 तोळे सोनं आणि 1.5 लाख रुपये रोख अशी रक्कम चोरट्यांनी लंपास केली. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान मॅच सुरू असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. घोषणाबाजी करणाऱ्या भंगारवाल्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आमदार निलेश राणेंच्या आदेशानंतर या भंगारवाल्यांचं तळ उद्ध्वस्त करण्यात आलंय. सोलापुरामधल्या हैदराबाद रोडवरती आयशर टेम्पोला भीषण आग लागली. या आगीमध्ये टेम्पो जळून खाक झाला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. आंबेगावातील डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यातील वाहत्या पाण्यात एक कार पडली. या अपघातानंतर कारमधील एक जण सुखरूपपणे बाहेर आला असून एक जण बेपत्ता आहे. बेपत्ता प्रवाशाचा शोध सुरू आहे. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा शहरातील परदेशी गल्लीतील एका किराणा दुकानाला मोठी आग लागली. या आगीमध्ये महिला आणि बालक अडकलेले होते. मात्र नागरिकांनी सतर्कता दाखवत त्यांची वेळी सुटका केली. अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा आल्यामुळे स्थानिकांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं. बुलेटिनमध्ये आपल्याला इतरही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. बातम्यांचा वेगवान आढावा. मुळशीमध्ये उबाठा पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. नीलम गोरेंच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा या मागणीचं निवेदन या महिला कार्यकर्त्यांनी पौड पोलिसांना दिलंय. 1 एप्रिलपासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक धोरण बदलतंय. त्याच निमित्तानं पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि समग्र शिक्षण विभागाच्या मार्फत मनसरमध्ये शिक्षकांसाठी शिबिर आयोजित केलं गेलं आहे. पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची खासदार सुनेत्रा पवारांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा सुद्धा शुभारंभ केला गेला. नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावात बोगस मुस्लिम लाभार्थ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना लाभार्थ्यांच्या यादीमध्ये 181 मुस्लिम लाभार्थी आढळून आलेत.
योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ या लाभार्थ्यांनी घेतलाय, त्यामुळे बोगस लाभार्थी नेमके कोण हा सवाल उपस्थित झालाय. महाशिवरात्रीनिमित्त मध्य प्रदेशातील चौरागड त्रिशूळ यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. नागपुरातील लाखो भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर महादेवाला त्रिशूळ अर्पण करतात. याच निमित्तानं नागपूरमध्ये त्रिशूळ विक्रीतनं लाखोंची उलाढाल होतीये. विक्रोळी पूर्व टागोरनगरमध्ये चोरीच्या उद्देशानं 4 अनोळखी महिला परिसरामध्ये फिरत असल्याचं समोर आलं. यावेळी एका लहान मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करताच स्थानिकांनी 2 महिलांना पकडलं. मात्र 2 महिला अजूनही फरार आहेत. एपीएमसी पोलीस ठाणे परिसरामध्ये तृतीयपंथीयांनी गोंधळ घातला. एका केस संदर्भात पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळे पोलीस स्थानकासमोरच धरणं आंदोलन सुरू केलं गेलं. मांदाडे समितीनं अहवाल सादर केल्यावरती मराठवाड्यात समन्यायी पाणी वाटपाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या अहवालावरती 15 मार्चपर्यंत हरकती आणि अभिप्राय मागवले गेल्यात. वाशिम जिल्ह्यामध्ये सीसीआयकडनं होणारी कापूस खरेदी गेल्या 14 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजारात कमी दरानं कापसाची विक्री करावी लागते. नुकसान भरपाईसाठी अनुदान देण्याची मागणी शेतकरी करतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संकल्पनेतनं उभारलेल्या बारामतीच्या अद्ययावत बस स्थानकाला राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी महामंडळाकडनं नव्यानं उपलब्ध झालेल्या बसेसची पाहणी केली आणि त्याचं पूजनही सुनेत्रा पवारांच्या हस्ते पार पडलं. बीड जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भोरगिरी किल्ल्यावरती असलेल्या प्राचीन लेण्यांमध्ये 1100 वर्ष जुनी कातळ शिल्पं आढळून आली आहेत. लेण्यांच्या भुईवरती कोरलेल्या पुरातन कातळ शिल्पांचा पुरातत्व खात्याकडनं अभ्यास सुरू आहे. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी वर्षअखेरीस काम पूर्ण न झाल्यास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या तोंडाला काळं फासू असा इशारा दिला गेलाय. मालेगाव परिसरातील नदी नाले फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडलेत. पाण्याअभावी वन्य प्राण्यांचे हाल होऊ नयेत यासाठी वनविभागाकडनं उपाययोजना केल्या जात आहेत. मालेगावातील वनक्षेत्रामध्ये 14 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ मार्गे धावणाऱ्या 9 रेल्वे गाड्या रद्द झाल्यात. रेल्वे प्रशासनानं अचानक या गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होणार आहेत. बुलढाण्यामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण नोंदवला गेला. 8 वर्षीय बालकाला जीबीएसची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. जळगावच्या चोपड्यामध्ये 13 किलो गांजा जप्त झालाय. या प्रकरणी स्कूटीसह 2,44,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.